नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिषपट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मकर राशीचं फेब्रुवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांची राशांतर आणि ती तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत. कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषपट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं फेब्रुवारी 2024 करताचं राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मकर राशीबद्दल. जसं की तुम्ही पाहत आहात की तुमच्या राशीमध्ये बरेचसे ग्रह आलेले आहेत, जसे की बुध, शुक्र, मंगळ आणि रवी. हे बरेचसे महत्वाचे ग्रह तुमच्या राशीत आलेले आहेत. तर साधारणतः हे धरून चला, या महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह होणार आहोत. अर्थात गेल्या म्हणजे साधारणतः जानेवारीच्या राशीफळामध्ये सुद्धा आपण बघितलं होतं की बऱ्याच प्रमाणात स्ट्रेस, टेन्शन तुम्हाला आलेलं असेल जानेवारी महिन्यामध्ये. आता ते संपूर्णपणे त्याच्यातून तुम्ही बाहेर येणार आहात आणि बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासाठी सुलभ होणार आहेत, सोप्या होणार आहेत. जे चित्र तुम्हाला अगदीच वाईट वाटत होतं ते आता बरचसं सकारात्मक दिसेल या महिन्यामध्ये. मग त्याची कारणं कोणती असतील आणि कशा प्रकारची असेल या संदर्भात थोडीशी चर्चा करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमच्या शरीर स्वास्थ्याबद्दल बघू. जसं की तुमच्या राशीच्या स्वास्थ्य म्हणजे शारीरिक किंवा मानसिक याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि तुमच्या राशीमध्ये आता सांगितलेले चारही ग्रह आलेले आहेत. तर एकंदरीतच गोष्टी या बऱ्याचशा वेगळ्या होणार. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्टेश आहे बुध, हा तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 2 तारखेनंतर तुमच्याच राशीत येईल आणि 21 तारखेनंतर तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करण्यात आहे. रवी, जो की तुमच्या राशीचा सर्वात पहिला अशुभ ग्रह आहे, तो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय आहे आणि दिनांक 17 तारखेनंतर तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं तुम्ही जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह होणार आहात. थोडंसं तुमचं जे शारीरिक स्वास्थ्य आहे थोड्याफार प्रमाणात बिघडणार आहे, त्याकडे लक्ष द्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुमची काही पार्श्वभूमी असेल, मेडिकल हिस्ट्री असेल, तर थोडीशी त्या संदर्भात काळजी घ्या. त्या संदर्भातले काही जे आजार असतील किंवा त्याची काही लक्षणं असतील ती तुम्हाला या महिन्यात दिसून येतील. आता त्याच्यावरचं कारण हे थोडंसं सकारात्मक असेल, कारण या महिन्यात बऱ्याच प्रमाणात तुम्ही ऍक्टिव्ह राहणार आहात. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला वेगळ्या संधी मिळू शकतील, त्यावर तुम्ही काम करायला. मुळामध्ये ऍक्टिव्ह राहणं हे तुमच्या राशीला वेगळं सांगायला नको, कारण तुमची जी रास आहे ही वक्तशीर आहे, मेहनती आहे आणि वर्कहॉलिक आहे आणि त्याचाच अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येणार आहे. आलेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे तुम्ही या महिन्यामध्ये नक्कीच प्रत्यक्ष करून दाखवाल आणि तुमचे निर्णय सुद्धा व्यवस्थित होतील. एकंदरीत सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये संपूर्ण उमेदीने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण ऊर्जेने तुम्ही कामाला लागणार. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल आणि एकंदरीतच गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये जे थोडंसं मळभ आलं होतं नकारात्मकतेचं संपूर्णपणे निघून जाणार आहे आणि एक वेगळ्याच प्रकारचं एक आशा तुम्हाला या महिन्यामध्ये दिसून येणार आहे आणि त्या प्रत्यक्षपणे तुम्ही अनुभवणार सुद्धा आहात. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं जे फायनान्शियल स्टेटस आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल, म्हणजे आर्थिक जे स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी, जो की तुमच्या धनस्थानामध्येच भ्रमण करतोय, मार्गस्थ झालेले आहे. तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, अर्थात शुक्र तुमच्या अतिशय महत्वपूर्ण, ज्याला आपण राजयोगकारक ग्रह असं सुद्धा म्हणतो, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करत होता. दिनांक 6 तारखेनंतर तो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. अतिशय महत्वपूर्ण आणि उत्तम अशी ही गोष्ट आहे, कारण तुमचा पंचमेश आणि दशमेश हे दोन्ही हे दोन्ही स्थानाचे जो ग्रह आहे शुक्र, तो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. त्याच्यामुळे आर्थिक संदर्भात सांगायचं झालं तर खूपच चांगल्या प्रकारचा अनुभव मिळेल. खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्म मध्ये केलेले ट्रेड तुम्हाला अनुभव येतील, तुम्हाला त्याचा उपयोग जास्त प्रमाणात, तुमचे मांडलेले अंदाज सुद्धा अचूक येतील. तर या अनुभवे ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासाठी फेवरेबल होतील. त्याचप्रमाणे जो अष्टमेश आहे रवी, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे, जरी मी मगाशी सांगितलं तो संपूर्णपणे अशुभ आहे, तरी सुद्धा इझी मनी ज्याला आपण म्हणतो, असे पैसे की ज्याबद्दल तुम्ही विचार केला नव्हता किंवा ज्याबद्दल जास्त कष्ट केले नव्हते, अशा प्रकारचे जो पैशाचा मार्ग आहे तो ह्या महिन्यात चांगला मिळाला असेल. गेल्या 10-15 दिवसात सुद्धा तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला असेलच. तर साधारणतः या महिन्याच्या जवळजवळ 17-18 तारखेपर्यंत तुम्हाला इझी मनी वगैरे ज्याला आपण म्हणतो ते मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो लाभेश आहे, जो मंगळ, जो तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो, हा सुद्धा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे
अर्थात मंगळाचं जे गोष्ट आहे तुमच्याकडे खूप शुभ फलित राहील. गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, की काम तर तुम्ही भरपूर करत होता, परंतु त्याच्यापासून मिळणारा मोबदला किंवा त्यांच्यापासून मिळणारी जी एक सकारात्मक शांती ज्याला आपण म्हणतो, ती तुम्हाला मिळत नव्हती. थोडंसं मनामध्ये कंटिन्युअस कुठल्या ना कुठल्या प्रकारचे त्रास, स्ट्रेस, टेन्शन हे चालू होतं. मात्र ह्या महिन्यात गोष्टी पूर्ण वेगळ्या होणार आहेत. प्रत्यक्ष तुम्ही कामाला लागणार आणि स्ट्रेस, टेन्शन जे मळभ आहे ते संपूर्णपणे झटकून टाकाल आणि तुम्हाला ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या करण्याकडे कल राहील आणि तुम्ही केलेल्या गोष्टींचं तुम्हाला आउटपुट सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं मिळेल. तर आर्थिक सरळ सांगायचं झालं तर काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहस्वास्थ्याबद्दल, म्हणजे तुमचं घरगुती स्वास्थ्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 6 तारखेनंतर तो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तर घरातल्या व्यक्तींबरोबर जे नातेसंबंध आहेत की जे थोड्याफार प्रमाणात ताणले गेलेले होते, ते या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात रुळावर येतील. तुमच्या दोघांमधले जे नातेसंबंध आहेत ते जुळून येतील, दृढवत होतील. तर त्यामुळे जो मंगळ आहे तो तुम्हाला शुभफलदायी राहील. त्याचप्रमाणे घराच्या संदर्भात, वास्तूच्या संदर्भात, नवीन घर घेणं, वास्तूमध्ये रिनोव्हेट करणं, अशा प्रकारच्या सुद्धा महत्त्वपूर्ण गोष्टी या महिन्याच्या साधारण 1 वीक नंतर, म्हणजे पहिल्या साधारण 7 तारखेनंतर तुमच्यासाठी खूप फेव्हरेबल होतील, सकारात्मक होतील. एकंदरीत घरातल्या व्यक्तींबद्दलचे जे नातेसंबंध आहेत ते अधिक दृढवत होतील. यानंतर रिलेशनशिपच्या बाबतीत विचार करायचा झाला, म्हणजे प्रेमाच्या किंवा लव्ह लाईफ बद्दल विचार करायचा झाला, तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश पंचमेश आहे शुक्र, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय आहे आणि दिनांक 6 तारखेनंतर तो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. अतिशय शुभ फलदायी अशा प्रकारची ही गोष्ट आहे. खास करून जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन आलेले असतील, तर ते या महिन्यामध्ये पूर्णपणे नॉर्मल होतील आणि जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा जो महिना बराचसा फेव्हरेबल राहील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत, खास करून मकर राशीच्या ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना बराचसा चांगला राहील. गेल्या महिन्यामध्ये म्हणजे गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये थोडंसं त्रासदायक गोष्टीने तुम्ही तोंड दिलं होतं, परंतु या महिन्यामध्ये गोष्टी बऱ्याचशा तुमच्यासाठी फेव्हरेबल होणार आहेत. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं, तर वैवाहिक जीवनाबद्दल फारसं काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. गेल्या महिन्यामध्ये जे काही स्ट्रेस, टेन्शन जेवढं जास्त प्रमाणात आले होते, खास करून वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले जे त्रास जाणवले होते, ते या महिन्यात बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होणार आहेत. फक्त थोडंसं तुमचं वैवाहिक जोडीदार तुमच्या थोडंसं हवी झाल्यासारखं वाटेल, पण तो काळजी करू नका. छोटे-मोठे वादविवाद होतील, परंतु त्याचा फारसा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होणार नाही. त्याच्यामुळे काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सुद्धा विचार करायचा झाला, तर तुमचा जो दशमेश आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे शुक्र, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आणि 12 तारखेनंतर तो तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. त्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात थोडीशी धावपळ तुम्हाला गेल्या महिन्यात जास्त करावी लागली. थोडंसं जास्त काम करावं लागलं होतं किंवा कार्यक्षेत्राच्या संदर्भात थोडंसं जास्त स्ट्रेस, टेन्शनचा अनुभव सुद्धा तुम्ही घेतलेला असेल. या महिन्यात काळजी करू नका. या महिन्यात बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार. त्यामुळे तसे काय स्ट्रेस, टेन्शन घेऊ नका. मुळात होत आहे काय, की तुमच्या राशीला गुरुचं जे बळ आहे ते काही जास्त नाहीये. कारण चतुर्थात गुरु हा तेवढासा चांगला मानला जात नाही आणि त्यामध्ये गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये जे ग्रहांचं जे पाठबळ तुम्हाला अपेक्षेप्रमाणे नव्हतं. त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात तुम्ही स्ट्रेस, टेन्शन खाली गेलेले असाल आणि जीवनात आता काही चांगलं होईल का, असं याचा विश्वास सुद्धा गेलेला असेल आणि मुळातच मनामध्ये एक थोडीशी भीती जमलेली आहे गेल्या 3-4 वर्षापासून, की आपली 7.5 चालू आहे आणि ह्या आता कधीच न संपणारीच फेज आहे, ठीक आहे. किंवा 7.5 आपल्याच राशीला थोडीशी जास्त होते, ठीक आहे. तर तशी काही काळजी करू नका. या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या साधारण 7-8 तारखेनंतर गोष्टी बऱ्याच प्रमाणात तुमच्यासाठी सकारात्मक व्हायला लागेल आणि आशेची, उमेदीची एक झलक तुम्हाला नक्की दिसेल आणि ती पुढे सुद्धा कंटिन्यू राहील. काळजी करू नका, कारण या वर्षाच्या साधारण मे नंतर, म्हणजे मेच्या 2 तारखेनंतर जो गुरु आहे तुमच्यासाठी फेव्हरेबल होईल आणि त्यानंतर गोष्टी बऱ्याचशा तुम्हाला अपेक्षेप्रमाणे होतील आणि तत्पूर्वी आतापासून जरी विचार करायचा झाला तर गोष्टी बऱ्याचशा तुमच्यासाठी फेव्हरेबल होणार आहेत. त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. आता यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे जे परिणाम आहेत ते नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 2 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा लाभ योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो, त्याबरोबर तुमच्याच राशीतला जो बुध आहे तो लाभ योग करणार आहे. कागदोपत्री व्यवहार, कोणाला काही कमिटमेंट, प्रॉमिसेस करायचे असेल या दरम्यान करू शकता. तुमचा अंदाज सुद्धा या दरम्यान बऱ्याच प्रमाणात बरोबर येतील. फिरणं वगैरे जास्त होईल. धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं हा सुद्धा भाग या दरम्यान जास्त प्रमाणात होऊ शकेल. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला नेपच्यून आणि मंगळाचा सुद्धा लाभ योग होणार. हर्षल आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या तृतीय स्थानात तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आणि जो नेपच्यून तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा लाभ योग होणार आहे. शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ऍक्टिव्ह राहाल. घराच्या संदर्भातले काही महत्वपूर्ण कामं जर का या दरम्यान करायची असेल तर नक्की करा, बिनधास्तपणे करा. त्याचप्रमाणे चतुर्थातला जो हर्षल आहे त्याबरोबर तुमच्या व्ययातला जो शुक्र आहे हा त्रिकोण योग करणार आहे. लक्षात घ्या, तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काही महत्वपूर्ण गोष्ट अचानकपणे तुम्हाला समजेल, की ज्यामुळे तुम्ही हर्षभरित व्हाल किंवा साधारणतः तुम्हाला त्या संदर्भात काही चांगल्या घटना तुम्हाला समजतील
अनुभव येतील, की ज्यामुळे मनावरचं बरंचसं स्ट्रेस किंवा टेन्शन तुमचं बऱ्याच प्रमाणात कमी होईल. त्याचप्रमाणे नवीन-नवीन अपॉर्च्युनिटी तुम्हाला तुमच्या कामधंद्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला मिळू शकतील, की ज्या आता सध्या महत्त्वाच्या सुद्धा आहेत. त्यामुळे एकंदरीत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला रवी आणि हर्षदचा केंद्रयोग होणार आहे. रवी जसं मी मगाशी सांगितलं नंबर 1 चा अशुभ फलदायी ग्रह आहे तुमचा तो अष्टमेश आहे आणि त्याच्यावर तुमच्या चतुर्थातला जो हर्षद आहे केंद्रयोग होणार म्हणजे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतील दैनंदिन जीवनामध्ये. अर्थात खूप मोठा त्याचा जो भाग आहे तुमच्या पुढच्या जीवनात होणार नाही. परंतु असे थोडेफार अनुभव येतील. शारीरिकतेच्या संदर्भात थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 13 तारखेला नेपच्यून आणि शुक्राचा लाभ योग होणार आहे. नेपच्यून जो काही तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय आणि शुक्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय. दोघांचा लाभ योग अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे शुक्र हा तुमचा पंचमेश पण आहे, दशमेश पण आहे, राजयोग कारक ग्रह आहे आणि त्याच्याबरोबर होणारा तृतीयातून लाभ योग हे साधारणतः तुमचा कॉन्फिडन्स खूप जास्त प्रमाणात बूस्ट करेल आणि तुम्हाला बऱ्याच प्रमाणात गोष्टी ज्या सकारात्मक दिसून येतील, ज्या की गेल्या महिन्यात पूर्णपणे त्या संदर्भात थोडंसं मळप दाटलं होतं, ते झटकून तुम्हाला काही नवीन या संदर्भात गोष्टी नक्कीच दिसून येतील. अर्थातच काही नवीन सकारात्मक गोष्टी या संदर्भात दिसून येतात. तर मंगळ आणि शुक्र आणि नेपच्यूनचा जो लाभ योग आहे, तुमच्याच राशीतून आणि तृतीयातून होणारा हा तुमच्यासाठी शुभ फलदायी अशा प्रकारचा असेल. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला हर्षल आणि बुधाचा केंद्रयोग होणार. बुध जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो, जो हर्षल तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो, यांचा केंद्रयोग होणार आहे. लक्षात घ्या, कागदोपत्री व्यवहार प्रमाणे काही कमिटमेंट प्रॉमिसेस या दरम्यान अजिबात करू नका. आरोग्य संदर्भात जर का तुमची काही मेडिकल बॅक हिस्ट्री असेल तर या संदर्भात छोटे-मोठे त्रासांना सामोरं जावं लागेल. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला मंगळ आणि शुक्राची युती होणार. अतिशय शुभफलदायी अशा प्रकारची युती आहे. कारण मंगळ जो की तुमचा चतुर्थेश आहे आणि लाभेश आहे आणि शुक्र जो की तुमचा पंचमेश आहे आणि दशमेश आहे, दोघांची युती अतिशय उत्तम, अतिशय शुभफलदायी अशा प्रकारची होईल. महत्वाचं म्हणजे तुमच्या वास्तूच्या संदर्भात जी काही महत्वाची कामं असतील ती या दरम्यान करून घ्या. जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही चांगले उत्तम लाभ या दरम्यान होऊ शकतील. त्यामुळे काळजी करू नका. मंगळ शुक्राची जी युती आहे तुमच्याच राशीमध्ये ही अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारची होणार आहे दिनांक 22 तारखेला. आता साधारणतः 28 तारखेला रवी शनीची युती आहे. ही तशी पाहिली तर या महिन्यातली अशुभ फलदायी अशा प्रकारचा योग आहे. आरोग्याच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दरम्यान आर्थिक संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट असेल किंवा खर्च असेल या दरम्यान करू नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला गुरु आणि बुधाचा सुद्धा लाभ योग होणार आहे. गुरु जो काही तुमच्या चंद्रात भ्रमण करतो आणि जो बुध जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतो, दोघांचा लाभ योग होणार. आर्थिक संदर्भामध्ये खूप महत्त्वपूर्ण काही गोष्टी तुम्हाला समजू शकतील, काही चांगले लाभ होऊ शकतील, घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींसाठी किंवा वास्तूच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण गोष्टी या दरम्यान तुम्ही निश्चित करू शकाल. तर गुरुबुधाचा जो लाभ योग आहे द्वितीय आणि चतुर्थ स्थानातून हा तुमच्यासाठी शुभफलदायी अशा प्रकारचा असणार आहे. याचप्रमाणे या महिन्यातील जी अमावास्या आहे ती तुमच्याच राशीमध्ये होणार आहे आणि जी पौर्णिमा आहे ती दिनांक 24 तारखेला होणार आहे. तर साधारणतः अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान गुरुचंद्राचं आकर्षण, गुरु नाही रविचंद्राचं जे आकर्षण असतं ते पृथ्वीकडे थोडंसं जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे आपण जास्त प्रमाणात भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन गेलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याच राशीमध्ये असणारी जी अमावास्या आहे ही आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा थोडीशी तुम्हाला त्रास देऊ शकेल. तर या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. कमिटमेंट प्रॉमिसेस वादविवादात जाणं अशा प्रकारच्या गोष्टी या दरम्यान करू नका. तर मित्रांनो, हे होतं मकर राशीचं फेब्रुवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.